श्री स्वामी समर्थ. शुभ शुक्रवार. नमस्कार स्वामी भक्तांनो. आज सुरुवातीलाच एक प्रश्न. कधी असा काळ आला आहे का जेव्हा तुम्ही खूप मेहनत करता पण पैशाची समस्या काही संपत नाही? कितीही काम करा, कितीही प्रयत्न करा, पण हातात पैसा काही टिकतच नाही आणि मनात मात्र एकच प्रश्न फिरत राहतो, माझंच असं का होते? तर स्वामी भक्तांनो, आजचा विषय खरंच खूप खास आहे. जर तुम्ही काहीही केल्याने तुमची आर्थिक परिस्थिती सुधारत नसेल तर आजच शुक्रवारी हा स्वामींचा संदेश नक्की ऐका. आणि या व्हिडिओच्या शेवटी असा मी एक उपाय सांगितला आहे जो तुम्ही दर शुक्रवारी केला तर लवकरच तुमच्या घरी पैशाची भरभराट होईल. पण एक गोष्ट सुरुवातीलाच स्पष्ट सांगते, हा काही जादूचा उपाय नाही, तर हा स्वामींवरचा विश्वास आहे. हा मार्ग आहे जो तुम्हाला योग्य दिशेने घेऊन जाईल. स्वामी समर्थ महाराज सांगतात, फक्त पैसा मागू नकोस, बुद्धी आणि योग्य मार्ग देखील माग. भक्तांनो, आर्थिक अडचण ही फक्त पैशांची नसते हो, तर ती विचारांची, सवयींची आणि निर्णयांची देखील असते. कधी आपण चुकीच्या लोकांवर सहज विश्वास ठेवतो, कधी आपण चुकीचे निर्णय देखील कसलाही विचार न करता घेतो, कधी आपण खर्चावर नियंत्रणच ठेवत नाही आणि मग दोष देतो नशिबाला. पण स्वामी म्हणतात, नशीब बदलायचं असेल तर आधी विचार बदल. भक्तांनो, शुक्रवारी एक साधा नियम करा. मनापासून श्रद्धेने सकाळी उठल्यावर स्वामींचं नाव घ्या. श्री स्वामी समर्थ हा मंत्र 108 वेळा म्हणा. यानंतर एक छोटासा संकल्प करा, स्वामी मला योग्य निर्णय घेण्याची सद्बुद्धी द्या. कारण पैसा कमावणं महत्त्वाचं आहेच, पण पैसा टिकवणं देखील त्याहून महत्त्वाचं आहे. स्वामी सांगतात, ज्याच्याकडे संयम आणि समज या दोन्ही गोष्टी आहेत त्याच्याकडे संपत्ती टिकते. भक्तांनो, अनेक वेळा आपण पटकन श्रीमंत होण्याचा विचार करतो, शॉर्टकट शोधतो, पण स्वामी म्हणतात, शॉर्टकटनं आलेलं धन टिकत नाही. तुम्ही मेहनत करा पण योग्य दिशेने करा. तुम्ही कमवा पण योग्य मार्गाने कमवा. भक्तांनो, शुक्रवारी शक्य असेल तर एखाद्या गरजवंताला अन्न द्या. तुम्हाला तर माहितीच आहे, अन्नदान हे सर्वात मोठं दान आहे. हे जर तुम्ही केलं तर तुमच्याकडे तुमची श्रीमंती जाण्याऐवजी भरभक्कम पैसा तुमच्या जवळ येईल. कारण स्वामी सांगतात, दान केल्याने धन कमी होत नाही तर ते वाढतं. ही गोष्ट फक्त धार्मिक नाही, ही एक जीवनाची सच्चाई आहे. जेव्हा तुम्ही दुसऱ्याला देता तेव्हा तुमच्या सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि तीच ऊर्जा तुम्हाला पुढे घेऊन जाते. स्वामी भक्तांनो, एक महत्त्वाची गोष्ट, तुमच्या खर्चांवर लक्ष ठेवा. किती कमवता हे महत्त्वाचं नाही, तर किती टिकवता हे जास्त महत्त्वाचं आहे. स्वामी भक्तांनो, आत्तापर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर या क्षणी लाईक करा, श्री स्वामी समर्थ असं टाईप करा. आणि हो, जर तुम्ही नियमित स्वामी समर्थ महाराजांचा जप करत असाल तर नक्कीच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं लिहायला विसरू नका, किंवा मी स्वामींचा नेहमी जप करते असं नक्की सांगा. भक्तांनो, स्वामी म्हणतात, उधळपट्टी ही गरिबाची सुरुवात आहे. म्हणूनच थोडं वाचवा, थोडं गुंतवा आणि थोडं दान करा. हा संतुलन तुमचं आयुष्य बदलू शकतो. भक्तांनो, जर तुम्हाला वाटत असेल की पैसा येतो पण टिकतच नाही, तर एक गोष्ट तपासा, तुमचं मन शांत आहे का? कारण अस्थिर मन चुकीचे निर्णय घेतं. स्वामी म्हणतात, शांत मनाने घेतलेला निर्णय कधीच चुकीचा ठरत नसतो. भक्तांनो, तुम्ही कितीही अडचणीत असाल हो, कधीही चुकीचा मार्ग निवडू नका. कारण चुकीच्या मार्गाने आलेला पैसा शांती कधीच देत नाही. स्वामी म्हणतात, सत्याचा मार्ग कठीण असतो पण तोच योग्य असतो. आज तुम्ही संघर्ष करत असाल, तुम्हाला अनेक प्रकारचे प्रश्न देखील पडलेले असतील, वाईट परिस्थिती तुमच्यावर ओढावलेली असेल, पण हाच तुमचा संघर्षाचा काळ जो आहे ते चांगल्याची सुरुवात आहे. पण हा संघर्ष कायमचा नाही. आज तुमच्याकडे कमी आहे पण उद्या भरपूर असणार आहे. फक्त थांबा, विश्वास ठेवा आणि स्वामींवर श्रद्धा ठेवा, प्रयत्न करत राहा. भक्तांनो, एक दिवस असा येईल जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल ना आणि म्हणाल, त्या कठीण काळामुळेच मी आज मजबूत झालो आहे. स्वामी सांगतात, मी तुला पडू देतो पण हरवू देत नाही. भक्तांनो, जेव्हा घरात पैशांची तंगाई असते तेव्हा फक्त खिसाच नाही तर मनही रिकामं होतं. काही बोलावंसं वाटत नाही, अस्वस्थ वाटतं, कोणाला सांगावंसं देखील वाटत नाही. पण त्या शांततेत एकदा डोळे घट्ट बंद करा
आणि मनापासून बोला, स्वामी मला योग्य मार्ग दाखवा. आणि मग बघा, हळूहळू तुमच्या आयुष्यात बदल होऊ लागेल. कदाचित लगेच पैसा येणार नाही, पण योग्य संधी मिळेल, योग्य लोक भेटतील, योग्य निर्णय घेता येतील आणि तिथूनच तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होईल. स्वामी समर्थ महाराज की जय. जर हा संदेश तुमच्या मनाला थोडासा जरी स्पर्श करून गेला असेल तर या व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा. तुमच्या मित्रांसोबत आणि कुटुंबांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं टाईप करा, कारण तुमची श्रद्धा तुमचं भविष्य बदलू शकतो. स्वामी भक्तांनो, तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर स्वामींची कृपा सदैव राहो, हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.